नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपली परीक्षा डिक्लेअर झाली आहे. हायकोर्टाने तसं नोटिफिकेशनही दिलं आहे. त्यामुळे आता परीक्षा 26 एप्रिलला हे फिक्स झालेलं आहे. आता कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. परीक्षा 26 एप्रिललाच आहे. तर त्या अनुषंगाने आपण तयारी करत आहोत. नुकतेच आपण 15-20 दिवसापूर्वी एक पुस्तक काढलं होतं, बोलणारा प्रश्नसंच शिपाईंसाठी. तो खूप लोकांनी प्रतिसाद दिला, खूप विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. जवळजवळ 300-400 प्रती आपल्या विकल्या गेल्या. हे आपलं पुस्तक आहे आणि याचे विश्लेषणात्मक व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेची तयारी करताना चारही ऑप्शन योग्य ऑप्शन कसा निवडावा याची माहिती होईल. आणि त्यानंतर आपण लिपिक पदासाठी म्हणजे सर्वच पदांसाठी एक पुस्तक आहे, वन लायनर स्वरूपाचं पुस्तक आहे हे आपलं. तर या पुस्तकाचाही तुम्हाला नक्की फायदा होईल. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा, जेणेकरून PDF स्वरूपातही पुस्तक उपलब्ध आहे आणि हार्ड कॉपीही उपलब्ध आहे. हे वन लायनर आहे, हे सर्व पदांसाठी आहे. आणि शिपाई ज्याच्यासाठी खूप कॉम्पिटिशन आहे, खूप अर्ज आलेले आहे, जवळजवळ 1.5 लाख अर्ज आले आहेत या पदासाठी. पद तसं शिपाई आहे पण अर्जसंख्या खूप जास्त आहे. का? कारण की पगारही खूप चांगला आहे. कारण की महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागापेक्षा या विभागात शिपाई पदासाठी हा महाराष्ट्राच्या क्लास 3चा पगार आहे. त्यामुळे ही पोस्टसाठी खूप स्पर्धा आहे. पण हे जे पुस्तक आहे हे जर तुम्ही मनापासून अभ्यास केला, व्यवस्थित सोडवलं, तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 26 एप्रिलला या पुस्तकातूनच भरपूर प्रश्न जसे तसे दिसतील. किंबहुना या प्रश्नांचा विश्लेषण, या प्रश्नांचा संदर्भ तिथं आपल्याला मिळेल. तर चला, जास्त वेळ वाया नका घालता आपण आजचा प्रश्नसंच 2 याचं विश्लेषण करत आहोत. हा व्हिडिओ बघताना मी एक विनंती करतो की ज्यांना तयारी करायची असेल, ज्यांच्याकडे हे पुस्तक असेल, त्यांनी प्रश्नपत्रिका 2 समोर ठेवून हा व्हिडिओ बघावा, म्हणजे तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. तर चला मग आपण सुरुवात करूया प्रश्नसंच 2ला. तर प्रश्नसंच 2 हा माझ्याकडे उपलब्ध आहे. तर चला मग सुरुवात करूया. आता हे बघा, शिपाई पदासाठी 30 प्रश्न असतात आणि वेळ 1 तास असेल. 60 मिनिटं 30 प्रश्न किंवा अर्धा तास वेळ असेल तर भरपूर वेळ आहे. 30च प्रश्न आहे. काळजीपूर्वक जर सोडवले तर 25 प्रश्न कुठेही आपले गेले नाही. 25 मार्क घ्यायला सहज, काही न करता आपल्याला 25 मार्क मिळतील. पुन्हा एकदा सांगतोय, प्रश्नपत्रिका खूप सोपी असते, फक्त ती हँडल करता आली पाहिजे. चारही ऑप्शन आपल्याला कळले पाहिजे, योग्य कुठलं नाही. उत्तर बघा, कुठलंही उत्तर शोधताना पहिले चुकीचे शोधायचे, की हे अजिबात नाही, बरोबर उत्तरापर्यंत आपण पोहोचतो. तर चला सुरुवात करूया. प्रश्नसंच 2 अतिसंभाव्य. मी प्रश्न वाचतोय, काळजीपूर्वक बघा. खालीलपैकी कुणी मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशपद भूषवलेले नाही? आता प्रश्न बघा, प्रश्न हा मुंबई उच्च न्यायालयावर आहे की मुख्य न्यायाधीशपद कुणी भूषवलेलं नाही. तर 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर 4 ऑप्शनमध्ये अशी एक व्यक्ती असेल की तिने ते पद भूषवलेलं नसेल, तर तुम्हाला ते ओळखायचं आहे. तर न्यायमूर्ती चंद्रशेखर. आता पहिला ऑप्शन हे जे आहे ना, हे ज्यावेळेस परीक्षेची गोंधळ स्थिती असते ना, परीक्षेचा दबाव असतो, त्यावेळेस आपण प्रश्न व्यवस्थित वाचलेला नसतो आणि आपण प्रश्न वाचताना घाई केलेली असते ना, आपल्याला वाटतं की मुख्य न्यायाधीश विचारलेला आहे आणि पहिलंच ऑप्शन आपण तिथं करून येऊ. आणि जेव्हा घरी आपण चेक करू, अरे इथं तर मुख्य न्यायाधीश विचारलेलं नाही आहे आणि आपण करून आलो आहे मुख्य न्यायाधीश. म्हणून प्रश्न शेवटच्या शब्दापर्यंत व्यवस्थित वाचायचा, काय विचारलेलं आहे. आता बघा, या प्रश्नात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे मी की मुख्य न्यायाधीशपद कोणी भूषवलेलं नाही आहे. आणि मी मुद्दामून तुम्हाला फसवण्यासाठी पहिलाच ऑप्शन न्यायमूर्ती चंद्रशेखर टाकलेलं आहे, की जेणेकरून ते आता त्या पदावर आहेत. आता सध्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर आहेत, यांनी भूषवलेलं आहे. न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर मॅडम. आता हे बघा, हेही दुसरी महिला न्यायाधीश आहे की ज्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीशपद भूषवलेलं आहे. पहिली सुजाता मनोहर आहे. जर तुम्हाला उद्या इथून परीक्षेला आलं की मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश कोण होत्या, तर त्या सुजाता मनोहर होत्या. बघा, याच्यावर तुमचे 2 का 3 प्रश्न इथं तयार झाले. न्यायमूर्ती भूषण गवई साहेब. न्यायमूर्ती भूषण गवई साहेब हे आत्ताच आपले सरन्यायाधीश होते, ज्यांचं निवृत्ती म्हणजे त्यांचं कालावधी संपलेला आहे. तर भूषण गवई साहेब हे पहिले मुंबई उच्च न्यायालयाला न्यायाधीश होते, पण मुख्य न्यायाधीशपद त्यांनी भूषवलेलं नव्हतं. आणि चौथा ऑप्शन आहे न्यायमूर्ती दीपक वाघेला साहेब. तर याचं उत्तर आहे भूषण गवई साहेब यांनी मुंबई उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीशपद भूषवलेलं नाही आहे. समजलं सगळ्यांना? पहिला प्रश्न, त्याच्या प्रश्नामध्ये काळजीपूर्वक वाचा काय विचारलेलं आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघूया की महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी विचारलेली आहे.
तुमचा अभ्यास जर चांगला असेल तर प्रश्न वाचता वाचता तुम्हाला समजलं पाहिजे की सांस्कृतिक राजधानी म्हटलं म्हणजे पुणे आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. तर ऑप्शन बघूया आपण. पहिला ऑप्शन आहे नागपूर, दुसरं मुंबई आहे, तिसरं ऑप्शन नाशिक आहे आणि चौथं यापैकी नाही आहे. जर काहींना वाटेल अरे उत्तर नाही आहे तर मग काय करावं, तर हे उत्तर आहे डी, यापैकी नाही. तिथं दिलं नाही ना तर मग यापैकी नाही, कारण की ते उत्तर आहे पुणे जी सांस्कृतिक राजधानी. तर मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची पण राजधानी आहे. दुसरं ऑप्शन आहे नाशिक. नाशिक संदर्भात म्हटलं तर आता कुंभमेळा होणार आहे, त्याची तयारी व्यवस्थित करून जा. परीक्षेला विचारू शकतात कुंभमेळा संदर्भात, किंवा द्राक्ष पिकवणारा जिल्हा किंवा मुंबईची परसबाग म्हणून ओळखला जाणारा जिल्हा हा नाशिक आहे. आणि नागपूर तुम्हाला माहितीच असेल, संत्री, महाराष्ट्राची उपराजधानी, विदर्भातील सगळ्यात मोठा जिल्हा. तर दोघं प्रश्न झालेले आहेत. दोघं प्रश्नांमधून तुम्ही समजलं असेल की प्रश्न कसे वाचायचे आणि उत्तर कसे द्यायचे. आता पुढचा प्रश्न आहे आपला ओझोन. आता ओझोन हा तुम्ही सगळं अभ्यासला असेल, 8वी 9वीमध्ये अभ्यासला असेल ओझोन. तर ओझोन हा पृथ्वीवर 16 किलोमीटरच्या वरती एक स्तर असतो, तो ओझोनचा स्तर असतो. आणि तुम्हाला माहिती आहे ओझोनच्या स्तरामुळे आपल्याला या ठिकाणी सूर्याची जी अतिनील किरणं असतात त्यापासून संरक्षण मिळतं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे O3, जे ओझोनचं रेणूसूत्र आहे. आणि ओझोन हा तपांबर या स्तरावर आढळतो. लक्षात ठेवा, ओझोनचं रेणूसूत्र विचारू शकतात. आणि ओझोनला स्तर म्हणजे ओझोनला छिद्र पडलेलं आहे, त्याच्यामुळे तापमान वाढतंय पृथ्वीवरचं, तेही विचारू शकतात. ओझोन दिवस 16 सप्टेंबर, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपला, एकच मिनटं. तर प्रश्न क्रमांक 4, मानवी शरीरात रक्तात किती टक्के प्लाझ्मा असतो. आता हा प्रश्न आहे ना MPSC मध्ये गट ब ला विचारलेला प्रश्न आहे हा. मी मुद्दामच तुम्हाला विचारला कारण की प्रश्न दिसायला खूप सोपा आहे, साधा आहे. पण PSI STI गट ब जो 4 जानेवारी किंवा 4 जानेवारीला पेपर झाला होता, त्या पेपरचा प्रश्न मी घेतलेला आहे. प्लाझ्मा, आपलं जे शरीर आहे, आपली जी बॉडी आहे, त्याच्यात 55% प्लाझ्मा असतो, लक्षात ठेवा. परत विचारलेलं होतं की मानवी शरीरात एकूण हाडे किती आहेत. बालवयात जे असतात ना ते 280, 208 हाडं, 208 हाडं आपल्याला असतात. प्रश्न 5 बघूया आपण. पद्मश्री पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार आणि भारतरत्न पुरस्कार या संदर्भात दरवर्षी येणाऱ्या कुठल्याही परीक्षेत प्रश्न विचारला जातो. तर प्रश्न क्रमांक 5 बघूया आपण. सन 2026 मध्ये पद्मश्री पुरस्कार कोणाला मिळाला आहे. तर या प्रश्नात आता ऑप्शन दिले आहेत ABCD. तर या उत्तर आहे याचं रोहित शर्मा, अभिषेक शर्मा, सविता पुनिया, हरमप्रीत कौर. तर अभिषेक शर्मा सोडून सर्वांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे 2026चा. प्रश्न क्रमांक 6 बघूया आपण की महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी. आता लक्षात ठेवायचं मित्रांनो की पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी नदी म्हटलं की तिला एक दिशा असते, एक उगम स्थळ असतं आणि एक ती समुद्राला जाऊन मिळते किंवा बंगालच्या खाडीला जाऊन मिळत असेल. तर आता इथं म्हटलं आहे बघा, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा की महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी. तर तुमच्या डोळ्यासमोर नदी आठवल्या पाहिजे. तर तापी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी. तर तिची बघा ती पूर्वेकडून वाहत जाऊन पश्चिमेकडे जाऊन अरबी समुद्राला मिळते. तर गोदावरी, जिला दक्षिण गंगा पण म्हणतात, हाही प्रश्न विचारू शकतात तुम्हाला. तर ती पूर्वेकडून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. म्हणजे ती दिशा बघा त्यांच्या वेगवेगळ्या असतात. आता इथं गोदावरी ऑप्शन आहे, तर गोदावरी तुम्हाला माहिती आहे ही पूर्ववाहिनी आहे. उल्हास नदी ही कोकणातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे, 130 किलोमीटर तिची लांबी आहे, लक्षात ठेवा. तापी, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तापी. आणि भीमा, तर भीमा नदी संदर्भात जर म्हटलं ना तर भीमाशंकर इथे उगम पावते. आणि भीमा ही कृष्णेची उपनदी आहे, ती कृष्णेला जाऊन मिळते. तर भीमा नदीला चंद्रभागा म्हणतात. जे पंढरपूर जे धार्मिक स्थळ आहे आपलं ते पंढरपूर भीमा नदीवर आहे, तिथं चंद्रभागा उल्लेख आहे. तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतो की पंढरपूर शहर हे कुठल्या नदीकाठी वसलेलं आहे आणि तिथं चंद्रभागा असेल, कदाचित चंद्रभागा दिला नसेल, भीमा असेल, तर त्याचं उत्तर भीमा आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूया आपण की महाराष्ट्रातील सर्वात मोठे मातीचे धरण. आता बघा हा प्रश्न जवळजवळ भरपूरदा विचारलेला आहे, मातीचं धरण. तर मातीचं धरण आहे ना हे आपलं नाशिक जिल्ह्यात आहे आणि ते धरणाचं नाव आहे गंगापूर. तर लक्षात ठेवायचं, मातीचं धरण म्हटलं तर गंगापूर आहे.
त्याच्यात ऑप्शन दिले मी नाशिक, पुणे, धुळे, नागपूर. नाशिक संदर्भात मी मागच्याच प्रश्नात तुम्हाला माहिती सांगितली होती. पुणे हे आपले सांस्कृतिक शहर म्हणून ओळखतात, शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही पुणे ओळखले जाते. नागपूर तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे की नागपूर संत्र्यांचा किंवा 0 मैल हे नागपूरमध्ये आहे, महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तर प्रश्न क्रमांक 8 बघूया आपण. हे बघा, प्रश्न खूप सोपे असतात, ते टॅकल केले पाहिजे की प्रश्नात काय विचारलेलं आहे, नाही, हे जे शेवटीचे शब्द असतात ना ते व्यवस्थित वाचायचं. आपलं प्रश्नपत्रिका हॉलमध्ये माहिती आहे मला, इथं बोलणं खूप सोपं असतं, पण ज्यावेळेस आपण पेपर देतो ना त्यावेळेस समजतं. जो पेपर देतो ना त्याला नक्की माहिती असतं की ते 30 मिनटं ते 1 तास कसे असतात. म्हणून प्रश्न वाचताना घाई नाही करायची. काय विचारलेलं आहे विचारलं आहे का नाही विचारलं आहे. आता इथं म्हटलं आहे की भारतीय राज्यघटनेत एकूण किती कलमे आहेत. आता राज्यघटनेमध्ये कलम सुरुवातीला किती होती ना आता किती आहेत. तर मूळ कलमे विचारलेले तिथं 395 आहेत. तुम्हाला सगळ्यांना परिचित असेल भारतीय राज्यघटना, ज्याच्यावर आपलं न्यायपालिका अवलंबून आहे, आपलं संविधान ज्याच्यावर सगळं आपण हे व्यवस्थित चाललं आहे, न्यायपालिका स्वतंत्र, त्या हिशोबाने 395 कलमे आहेत. तर प्रश्न क्रमांक 9 बघूया आपण, जो प्रत्येक परीक्षेत विचारला जातो. महाधिवक्ता हे जे पद आहे ना, महाधिवक्ता म्हणजे माहिती आहे का, लक्षात ठेवायचं की सरकारी वकील जो सरकारचा बाजूने लढतो. तर त्या संदर्भात कलम 165 लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की महाधिवक्ता आता कोण आहेत, मिलिंद साठे साहेब आहेत. त्याच्या आधी कोण होते, त्याच्या आधी ठीक आहे, आता मिलिंद साठे साहेब आहेत. लक्षात ठेवा, नवीनच नियुक्ती झालेली आहे त्यांची, मिलिंद साठे साहेब. आणि महाधिवक्ता यांचे कार्यालय हे मुंबईमध्येच असतं, मुंबई उच्च न्यायालयातच असतं. तर कलम 280 हे जे वित्त आयोग आहे, कलम 165 हे महाधिवक्ता, कलम 178 हे मुख्यमंत्री आणि राज्यपाल किंवा मुख्यमंत्र्यांची जी कर्तव्य असतात ना त्या संदर्भात दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे रामसर करार. आता हे बघा, प्रश्न ज्यांचा अभ्यास नसतो, त्यांना माहीत नसेल की रामसर, तर त्यांना वाटेल काहीतरी देवासंदर्भात असेल. तर रामसर म्हटलं ना तर पाणथळथळं जे दलदलीचे आहेत, जे महाराष्ट्रातलं नांदूर मध्यमेश्वर हे पहिलं पाणथळ स्थळ आहे. विचारू शकतात की महाराष्ट्रातील पहिले पाणथळ स्थळ कुठलं, तर नांदूर मध्यमेश्वर आहे. रामसर करार हा पाणथळ स्थळा संदर्भात आहे, ज्याचा रामसर 2 फेब्रुवारी हा रामसर दिवस म्हणूनही साजरी केला जातो. प्रश्न क्रमांक 11 आपल्याला बघायचा आहे. मूलभूत हक्कांचा संरक्षक खालीलपैकी कोण आहे. 1 मिनटं, प्रश्न 10 झालेले आहेत, सॉरी. प्रश्न 11 हा थोडा वेगळा आहे. प्रश्न 11वा हा जो आहे तो, आता बघा हा प्रश्न किती फसवेगिरी आहे. तुम्ही घाई गडबडीत वाचणार RTE, इथं म्हटले मी RTE, पण तुम्ही वाचताना RTI वाचणार आणि प्रश्न चुकून येणार. हे बघा, RTE प्रवेश प्रक्रिया कशा संदर्भात आहे असं मी विचारलेलं आहे, पण तो जो प्रेशर असतो त्या प्रेशरमध्ये तुम्ही वाचणार RTI. आणि इथं मी दिलं आहे ऑप्शन C माहिती अधिकार, पण याचं योग्य उत्तर आहे पहिली प्रवेश प्रक्रिया संदर्भात आहे. तर RTE हा प्रवेश प्रक्रिया, जे आता त्याचं प्रकरण गाजलं होतं की 5 किलोमीटरच्या अंतर्गत शाळा पाहिजे. तर प्रश्न वाचताना खूप काळजीपूर्वक वाचायचे म्हणजे जेणेकरून तुम्ही चुकणार नाही. आता RTE आणि RTI वाचताना घाई झाली, ऑप्शन तिथं उत्तर दिलं माहिती अधिकार, तुम्ही करा अरे सोपा प्रश्न माहिती अधिकार, आणि घरी आल्यावर सांगा अरे RTE विचारलेलं होतं, RTI नाही. तर लक्षात ठेवा, प्रश्न खूप काळजीपूर्वक वाचा. तुम्हाला मार्क आउट ऑफ पाहिजे नाही आहे. पोस्ट मिळवायची असेल ना तर 22-23 मार्क मिळाले ना तर तुम्हाला 100% मुंबई उच्च न्यायालयाची शिपाई पदाची नोकरी मिळणार आहे. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नेमणूक झाली कंसात 2025. बघा विचारलेलं आहे मुख्य न्यायाधीश. तर याचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती चंद्रशेखर साहेब, ज्यांची आता नेमणूक झालेली आहे न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश. प्रश्न क्रमांक 13वा. जगात सर्वाधिक जाती कशाच्या आहेत. सायन्सचा विज्ञानाचा प्रश्न आहे. प्रश्न दिसायला खूप सोपा वाटतो पण उत्तर देताना नाकी नऊ येतो. तर सगळ्यात कीटकाच्या जाती आहेत या जगामध्ये, सर्वाधिक जाती या कीटकाच्या आहेत, लक्षात ठेवा. पुढचा 14वा प्रश्न अंकगणिताचा आहे. बेसिक अंकगणित टाकलेलं आहे मी, पण ते आपलं अभ्यासाला गॅप पडल्यामुळे आपल्याला तो प्रश्न खूप कठीण वाटतो. आता हे बघा, खूप बेसिक प्रश्न आहे, 4थीचा प्रश्न आहे हा. संख्या आहे 4752. या संख्येत 5 या अंकाची स्थानिक किंमत विचारलेली आहे. तर तुम्हाला आता एक लक्षात पाहिजे, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हे 2 किंमती येतात. आता दर्शनी म्हणजे काय, दाखवणारी किंमत, आणि स्थान म्हणजे काय, त्याचं घरात स्थान कुठे, पहिलं, दुसरं, तिसरं. तर स्थानिक किंमत म्हटलं ना तर त्याचं स्थान. मग आता तुम्ही शिकले असतील एकक, दशक, शतक, हजार.
तर आता 5 हे 2 नंबरला आहे, म्हणजे दशक स्थानी आहे. तर त्याचे उत्तर काय येईल आपलं 50 उत्तर यायला हवं. त्याची किंमत आहे 50 स्थानिक किंमत. प्रश्न क्रमांक 15वा बघूया आपण. टोटल 30 प्रश्न आहेत. 15 प्रश्न आपले 14 झालेले आहेत. आणि तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. परीक्षा खूप जवळ आलेली आहे, जेणेकरून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणार आहात. की त्या फायदेशीर व्हिडिओ आहे. तुम्ही रील बघत असतात ट्रेनमध्ये जाताना किंवा कुठे जाताना, 10 मिनटं फक्त या व्हिडिओला द्या ना, तुमचाच फायदा होणार आहे. तर चला प्रश्न 15वा आपण बघूया आपण. जर 5 सप्टेंबरला सोमवार असेल तर 1 सप्टेंबरला कोणता वार असेल? तर सोपा प्रश्न आहे, कॅलेंडरचा प्रश्न आहे. आठवड्यातले दिवस 7 असतात. कॅलेंडर रिपीट होतात. लक्षात ठेवायचं. कॅलेंडरचा प्रश्न असेल ना, 2 मिनटं. कॅलेंडरचा प्रश्न असेल ना तर लक्षात ठेवायचं 1, 8, 15, 22 या तारखेला सेम वार असतात. 1ला जर रविवार असेल तर 8लाही रविवार येईल, 15लाही रविवार येईल. तर इथं विचारलं आहे 5 सप्टेंबरला सोमवार असेल तर 1 सप्टेंबरला कोणता वार येणार? तर ते उत्तर तुम्ही काढू शकतात. सोपा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे. तर प्रश्न क्रमांक 16 बघूया आपण. गणिताचाच प्रश्न आहे की जर 15 रुपयामध्ये 192 आंबे विकत घेता येतात तर 5 रुपयात किती आंबे? हे गुणाकार भागाकार गणिती क्रियांचे प्रश्न आहेत. हे प्रश्न खूप सोपे असतात आणि वेळही तिथं भरपूर आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक असे प्रश्न सोडवा. प्रश्न क्रमांक आपण 17वा बघत आहोत. प्रश्न बघा किती सोपा आहे. भारतातील सर्वात प्राचीन पर्वत. आता तुम्हाला शब्दशः अर्थ माहिती पाहिजे. प्राचीन म्हणजे काय? सगळ्यात जुना. तर सगळ्यात जुना पर्वत आपल्या भारतात अरवली पर्वत आहे, जे सध्या बातम्यांमध्ये आहे. अरवली टेकड्या संदर्भात मागच्या 2 महिन्यात तुम्ही बातम्यांमध्ये बघितलंच असेल की अरवली टेकड्या ज्या नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत त्या संदर्भात राजस्थानच्या लोकांनी याचिका दाखल केली होती. तर अरवली पर्वत हा सगळ्यात प्राचीन पर्वत म्हणून गणतो. सातपुडा पर्वत हा आपला महाराष्ट्रातला उत्तरेकडील पर्वत आहे. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. 18वा प्रश्न आहे की 8वा वेतन, सगळ्यांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे हा. 8वा वेतन आयोग, पैसा पगार. 7वा वेतन संपला, 8वा वेतन आयोग आहे. गोल्डन चान्स आहे, ही पोस्ट तुम्ही घ्या. 8वा वेतन आयोगामध्ये तुमचा पगार 60 ते 70 हजारपर्यंत जाईल. तर 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष म्हणून 1 मिनटं.